रोमांच थरार पडला लिप्त संघर्ष नाट्य तुंब युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी अबद्ध फळी भेदरावी रचना सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा। एक शॉट झाले आमच्या बरोबर मॅच खेळता खेळता जो आपण ड्रोन उडवला ना आपला ड्रोन क्रॅश झाला आणि आता बघूया काय होते नाहीतर आपले एल लागलेत। सो नमस्कार मित्रांनो, मी गणेश आणि स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे आपला गावचा तिसरा दिवस, म्हणजे गावी येऊन आपल्याला 3 दिवस झाले। एक पहिला व्हिडिओ तर आपण बघितला, तोच हा कंटिन्यू होणार आहे दुसरा व्हिडिओ, कारण तिसरा दिवस म्हणजे कालच्या दिवसात आपल्याला काय करायला भेटलं नाही, कारण NPL चालू झाली आणि पूर्ण वेळ तिकडे गेला। तर आज थोडा वेळ होता तर विचार केला शूट करायचं आणि बाकीचं रुटीन दाखवायचं तुम्हाला। तर आजचं कसं असणार आहे ना की त्या दिवशी पण आपण मॅचेस बघितल्या, आजही आपल्याला मॅचेस बघायचे आहेत। आपल्याबरोबर आलेली जी बाकीची मंडळ होती ना, जी ॲक्च्युली खेळायलाच आलेली, ती लवकर सकाळीच उठून मैदानावर गेली आहेत आणि आपण एकदम मस्त आजचा दिवस स्लॅप होता, मोकळा वेळ काढायचा म्हणून आपण आराम केला पूर्ण। आपल्याला लेट झालं खूप, तर आपली आता तयारी झाली सगळं। आपण पण आता पहिलं मैदानावर जायचं आहे, सगळी तयारी झाली आपली मस्तपैकी। मोबाईल घेऊया फक्त आणि आज आपण ड्रोन उडवायचा प्रयत्न करूया, कारण ड्रोन मागे 1-2 वेळा आपण आलेलो आणि त्या स्पॉटवर गेलेलो, पण आपल्याकडे ड्रोन अवेलेबल नव्हता आणि आता आपल्याकडे आहे अवेलेबल। तर काही ड्रोनचे शॉट्स आपण घेण्याचा प्रयत्न करू आणि स्पॉट एवढा एकदम सही आणि खतरनाक आणि मस्त बघण्यासारखं आहे ना की तुम्हाला ड्रोन शॉट्स बघून अजून मजा येईल। तर खास आपण ड्रोन आणलं आहे, बघूया। एवढं तर काय फ्लाय करता आपल्याला येत नाही, प्रयत्न करू जेवढं जमेल तसं तुम्हाला दाखवण्याचा आपण प्रयत्न करू। येतील का कुठून काढतोय, टर्न मारतोय? यानंतर होणारा सामना भरत बोडेकर प्रतिष्ठान विरुद्ध दत्ता काटे स्ट्रायकर्स। जयवंत जेतावकर यांचा पुढचा चेंडू आणि रोहन गुरव याने सुंदर असा खेळ घालला। मला वाटतं हा 4 धावांसाठी जातोय आणि जयवंत जेतावकर याच्या पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार। हर्ष सोनार, जतीन गुरव आणि नितेश कोकरे जर कोण आले असतील सदस्य त्याने बसायचं येऊन आतमध्ये मान्यवरांच्या कक्ष। पुढचा चेंडू उत्कृष्ट असा टोलून काढलेला टेक ड्राईव्ह पाहूया आणि तेवढंच उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक प्रमोद पाटील। टाटा गुड बाय गया। देखा आपने लापरवाही का नतीजा है। तो पण समोर हे बाई दिलेलं ना आतमध्ये असेल। ते काय करतोय ते शूट असं टाइमपास नाही तर एक शॉट झाले आमच्या बरोबर मॅच खेळता खेळता जो आपण ड्रोन उडवला ना आपला ड्रोन क्रॅश झाला। तर क्रॅश झाल्यानंतर पण आपण ड्रोन उडवला, पण तेव्हा आपल्याला कळलं नाही की काय झालं आहे ते, आणि नंतर जेव्हा ड्रोन फोल्ड करायला गेलो तेव्हा कळलं की क्रॅक गेलं आहे थोडा। तर आता वैभववाडी झालं आहे आणि हर्ष गेलं आहे पुढे तिकडे एका स्टोअरमध्ये, जरा एक स्क्रूड्रायव्हर पाहिजे त्याच्यासाठी। हे वैभववाडी मार्केट, आणि आता बघूया काय होते नाहीतर आपले एल लागले आहेत। बघूया, झालं तर नशीब आपलं। ती बॉडी कशी खोलते तेच बघतोय कधीपासून गाडीवरून। 1 पीस आहे बघ ना, ते नाही हा तो पाय खोलून, आता हे खोलून हे स्क्रू खोलून काय हे झालं काहीच नाही ना, कारण काही बॉडी आहे बघ ना, काही होणार नाही ते सगळं पार्ट आणि पार्ट खोलायला लागतं। इथून खोलायला लागेल ना तर काय ते दिसेल, कारण काही बॉडी खोलली ना हे खोलणार कुठं, 2 स्क्रू खोलले ना तर बघा तो खोलेल असं
काहीच हे नाही. नंतर बघितलं ना ते स्क्रू खोललं. वैभवडीत तर आम्ही चेक केलं पण काय सोर्सेस आम्हाला भेटले नाहीत. आणि एक बॅकअपमध्ये एक स्क्रूड्रायव्हर जो ह्याच्यात भेटतो आता त्यांनी आपल्याला ट्राय करावी लागणार आहे. पण त्याच्या आधी आपण परत ग्राउंडमध्ये आलो आहे. जेवणाची वेळ झाली आहे, जेवण घेऊया आधी आणि मग बाकीचं पुढे काय याचं करता येईल ते बघूया आपण. सामना करतायत राहुल शिंदे आपल्या संघासाठी काय करतात ते आणि बिग केलेला आहे. पाहूया दोन धावा मात्र दोन धावा पूर्ण. तू कोणाच्या टीम मध्ये होता? चिकन आहे, बिर्याणी आहे. जेवून घेऊया आधी आणि मग पुढचा कार्यक्रम शूट करूया. आता सेमीफायनलचा पहिला सामना चालू होतोय. संकेत यादव ही सलामीची जोडी मैदानात आणि गोलंदाजीसाठी आलाय तो प्रथमेश काळे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी सुद्धा करतोय. तो गोलंदाज वापरलाय संघ करणारा हर्षद फालेरी. पहिला चेंडू पॉवर प्लेचा जयवंतसाठी. सुंदर चेंडू तोलवला. चेंडू खाली गौरव येतो. यादव त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत एक धाव पळून काढले. गोलंदाजीसाठी वाला तितका दमखम असा गोलंदाज प्रथमेश काळे. पुढचा चेंडू प्रथमेशचा. सुंदर टाकलाय चेंडू. चेंडूला उडवला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक लावलाय तोपर्यंत एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेसाठी धावतायत का पाहायचंय. सुंदर चपळ क्षेत्ररक्षण करतायत तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण करतायत. मितेश कांबळे हे 2 पंच कणकवलीवरून या स्पर्धेसाठी दाखल झालेत. पुढचा चेंडू सुंदर टाकलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही. चेंडू पॉवर प्लेचा आणि सुंदर फटका मारतोय तो संकेत यादव. सुंदर असा चौकार पॉवर प्लेच्या मध्ये पाहायला मिळालाय. तो संकेत याच्या बॅट मधून संकेत याची तुफान वादळी खेळी आपल्याला या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. ती गांगेश्वर सुपर जायंटसाठी 39 धावांचं अनमोल असं फलंदाजी केली होती संकेत यादवने. आता मात्र प्रथमेशाचा पुरेपूर समाचार घेतलाय संकेतने. चेंडूवरती चौकार आलाय. पॉवर प्लेचं षटक. स्लोवर चेंडू इथे झेल होतो का पाहायचा. झेल खाली स्वतः आणि या ठिकाणी सुंदर असा झेल पकडतोय आणि बहुधा जो संघ खेळाडू खेळत होता तो संकेत यादव याची खेळ संपुष्टात येते. 3 या धाव संख्येवरती डीजे संरक्षण झेल घेतला आणि संकेतची खेळ संपुष्टात आणली. सुंदर टाकलाय चेंडू. स्लोवर चेंडू होता. चेंडू टोलवायचा होता. छोटासा हात दिसणारा खेळाडू परंतु तितकंच चांगली कामगिरी करतोय तो गोलंदाजी करणारा गोलंदाज अमय पाटील. संघ खेळून भरायचा आपला प्रत्येक संघ 2 बारे त्या ठिकाणी शूट होत आहे. कोणतं पण आहे या ठिकाणी आपल्या गावातील ग्रामस्थ जर कोणी असेल तर मान्यवरांच्या कक्षामध्ये आपल्यासाठी खुर्च्यांची सोय केलेली आहे. चला पंच झाला असला तर टॉस नाणेफेक करून घ्या. नाणेफेक कोण जिंकलं. भरत गोडेकर प्रतिष्ठान. ओके 6 कर्णधार आणि बाकीच्या खेळाडूंनी 2-2 चौकार दिशेच्या लाईन येतोय. अंतिम सामना रंगतोय तो भरत गोडेकर प्रतिष्ठान विरुद्ध एकविरा क्रिकेट क्लब. शिवसेना उपशाखा प्रमुख नापणेगाव या ठिकाणी उप तालुका प्रमुख तालुक्याच्या शिवसेनेचं काम पाहतात असे आमची सन्माननीय बुवा प्रवीणजी काळगे. चेंडू प्रथमेशचा.
चेंडू उडवला, चेंडूपाल क्षेत्ररक्षक स्वतः करत येतो, झेल होतो का पाहायचा आणि या ठिकाणी झेल सोडतोय पाहायचा. या जीवनदानाचा दुसऱ्यांदा, पहिल्यांदा उडाला, दुसऱ्यांदा उडाला, तिसऱ्या वेळेस तो खालीच पडला आणि जीवनदान मिळालंय अमोल जैतापकरला. जीवनदान मिळणं म्हणजे आता मात्र स्ट्राईकला रोहन गुराव. सुंदर टाकलाय चेंडू, सुंदर चेंडू होता पण थोडासा भूल झालाय त्या ठिकाणी. चेंडू गेला निर्धाव. पुढचा चेंडू रुपेशचा, कशाला चेंडू टाकलाय, चेंडू गेलाय पहिला चेंडू निर्धाव. उडवला चेंडू, सुंदर असा फटका अमोल जैतापकरच्या बॅट मधून 6 धावांसाठी. उडवला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक गौरव यादव ते खाली येतोय, दुसऱ्या धावेसाठी धावतोय का पाहायचा आहे. आणि या ठिकाणी फलंदाज, दुसरी धाव घेण्याच्या फलंदाज रोहन गुराव हा बाद होतोय. 12 चेंडू 16 धावा. गोलंदाजीसाठी अमोल पाटील. उद्या जीवनदान भेटलं होतं अमोलला, त्या जीवनदानाचा कितपत फायदा होतो. पहिला चेंडू अमोलचा, उडवला चेंडू, एक धाव पोहोच काढले, दुसऱ्या धावेसाठी धावतायत का पाहायचं आहे, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागते अमोलला. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची घोडदौड चालू आहे. पंचांचा निर्णय यायचा आहे, पंचांचा निर्णय यायचा आहे आणि 4 धावांनी या सरांनी सामना जिंकतोय. या ठिकाणी सामना जिंकतो तो एक विरा क्रिकेट क्लब फायनल मध्ये सामना जिंकलेला आहे आणि या कष्टावरती नाव करलं. चला फोटो काढायचा. उत्कृष्ट असं त्याने या ठिकाणी सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे. आपले या देताना सुनीलजी यादव, यशवंतजी यादव, अभि यादव, संतोष यादव, हे यादव बंधू खरोखर चांगलं काम करतायत. यादव बंधू आणि आम्हाला या खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेणारे सहकारी हितेश नापनेकर यांनी द्यायचं आहे. 4 प्रतिनिधी आणि हितेश एकदम चोख व्यवहार ठेवणारे किरण पाटील, खजिनदार असतील, त्यानंतर असेल अनिल कोकरे, त्याच्यानंतर आपले सुभाष पाडगे. यानंतर या सर्व सामन्यात प्रथमेश काळे यांनी सुंदर खेळ केला. आशिष SK